राज्यामध्ये पावसानं हाहाकार माजवलेला आहे। रात्रभर पाऊस सुरू असून सकाळी पावसाचा जोर अधिक वाढलाय। 6 जिल्ह्यांमध्ये प्रशासनाकडून रेड अलर्ट जारी करण्यात आलाय। अति महत्त्वाच्या कामाशिवाय घराबाहेर पडणं टाळाच असं प्रशासनानं स्पष्ट केलंय। मुंबईत ढगाळ वातावरण असून रिमझिम पाऊस सुरू आहे। भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार दुपारनंतर पावसाचा जोर अधिक वाढेल। मुंबई, ठाणे, पालघर, जालना आणि रायगड जिल्ह्याला आज रेड अलर्ट जारी करण्यात आलाय। नाशिक आणि पुणे घाट माथ्यावरही मुसळधार पावसासाठी रेड अलर्ट आहे। सततच्या पावसामुळे राज्यातील अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली आहे। अजूनही पावसाचा जोर कमी होण्याचं नाव घेत नाहीये। राहता तालुक्याला अतिवृष्टीनं झोडपलेलं असून ओढ्या नाल्यांना पूर तर शेती पाण्याखाली गेली आहे। शिर्डी परिसरातून जाणारा नगर मनमाड महामार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय। महामार्गाला पाण्याचा वेढा तर ग्रामीण भागातील अनेक रस्ते ठप्प झाले। शिर्डीतील ओढ्यात रात्री 2 जण वाहून गेलेले आहेत। प्रशासनाच्या सहकार्यानं दोघांनाही वाचवण्यात यश मिळालंय। शिर्डी शहरातील अनेक घरांमध्ये पाणी शिरलेलं आहे। अहिल्यानगर जिल्ह्यातील राहता, श्रीरामपूर, कोपरगाव तालुक्यामध्ये अतिवृष्टीचा फटका बसलाय। मुंबईसह पुण्यातही आज जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। पुणे जिल्ह्याला आज पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय। पुण्याच्या घाटमाथ्यावर पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलाय। पुण्यात जोरदार पाऊस सुरू असल्यानं खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रात विसर्ग वाढवण्यात आलाय। पहाटे 3 वाजल्यापासून 10,000 क्युसेक विसर्ग सुरू करण्यात आलाय। जालना जिल्ह्याच्या विविध भागात काल संध्याकाळच्या सुमारास आणि मध्यरात्री कमी अधिक प्रमाणात पावसानं हजेरी लावली आहे। यामुळे अनेक ठिकाणी गावालगत असलेल्या छोट्या मोठ्या पुलावरून पाणी वाहत असल्यानं नागरिकांना प्रवास करावा लागतोय। घनसावंगी तालुक्यातल्या शेवगळ या परिसरात पावसानं हजेरी लावल्यामुळे गावालगत असलेल्या पुलावरून पाणी वाहत आहे। अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यात मुसळधार पावसाचा कहर झालाय। 70 वर्षीय सहदेव थोरात आपल्या 9 बकऱ्यांसह नाल्याच्या मध्यभागी अडकले होते। ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत सुखरूप वाचवले। पाण्यात उतरून 4 तासांच्या प्रयत्नानंतर थोरात व 9 बकऱ्यांना बाहेर काढण्यात यश मिळालेलं आहे। दरम्यान या ठिकाणचं हे जे आता भयानक दृश्य तुम्ही पाहताय, या दृश्यामध्ये तुम्ही पाहू शकता की एक व्यक्ती पुराच्या पाण्यात वाहून गेलेला आहे। हा धडकी भरवणारा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती चांगलाच व्हायरल होतोय। ही दृश्य साताऱ्यामधील आहेत। साताऱ्यामध्ये देखील पावसानं आपली चांगलीच दमदार हजेरी लावलेली आहे। खटाव तालुक्यातील एक जण या पुराच्या पाण्यात वाहून गेलेला आहे। हा थरारक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय। त्यामुळे खरंच गरज असेल तरच तुम्ही घराबाहेर पडा, कारण की हे दिवस अत्यंत भयानक आहेत। आपल्या घरी आपली लेकरं असतील, बाळं असतील, ही आपली वाट पाहत असतात। त्यामुळे पुरुष मंडळी गरज असेल तरच घराबाहेर पडा।